लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी एक मतदार थेट दुबईतनं मतदान करण्यासाठी ठाण्यात दाखल झाला होता. बोल ना माधव. भाऊ आतमध्ये गेला मोबाईल माझ्याकडे. ठाण्यातील ओमकार भोसले नावाचा तरुण दुबईत कामाला आहे. ताज हॉटेलमध्ये तो गेल्या अनेक वर्षांपासून काम करतोय. विशेषतः नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात दुबईत पर्यटकांची मोठी रेलचेल असते. अशात सुट्टी मिळणे अतिशय अवघड काम, त्यात विधानसभा निवडणुकांचा विषय. ओमकारला वाटलं आता जायचं तरी कसं. अथक प्रयत्नानंतर त्याला अखेर 4 दिवसांची सुट्टी मंजूर झाली. मग काय, त्याने ठाणे गाठत आपल्या मतदानाचा अधिकार बजावला. ओमकार हा कट्टर शिवसैनिक, एकनाथ शिंदेंचा मोठा चाहता. त्यामुळे ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही त्याची मनोमन इच्छा. मग काय, मतदान केल्यानंतर ओमकारने चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बोर्डिंग 20 नोव्हेंबर. मित्रा, काय सांगशील या ठिकाणी बाहेर गावावर मतदानाला कुठून आलास, काय नेमकं तुझा या येण्यामागचं भावना आहे? माझं नाव ओमकार भोसले आहे. मी हॉटेल मॅनेजमेंट केलेला एक विद्यार्थी आहे आणि मी कामानिमित्त 2-3 वर्ष झाले मी दुबईमध्येच स्थायिक आहे. मी दुबईमध्ये ताज हॉटेलमध्ये कामाला आहे. तर मी पहिल्यापासूनच लहानपणापासून शिवसेना युवासेनेचा एक कट्टर कार्यकर्ता आहे. यज्ञेश दादाला आणि भोईर साहेबांना मी लहानपणापासून बघतोय. पण गेल्या 3-4 वर्षापासून माझ्या कामासाठी, माझ्या घरच्या उदरनिर्वाहासाठी मी दुबईला कामाला आहे. तर मला एक खंत नेहमी असायची की खासदारकीची इलेक्शन किंवा कुठली इलेक्शन आली तर मला इलेक्शनला यायला नाही जमायचं. मी नेहमी दादाला बोलायचो की दादा यार इलेक्शन आहे, मला यायचं आहे, पण कामावरती खूप प्रॉब्लेम होत आहेत आणि नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सुट्टी भेटणं ही तर खूप मोठी गोष्ट आहे. पण मी काहीतरी केलं, 4-5 दिवसाची सुट्टी कशी तरी अरेंज केली. माझा एकच हेतू होता की शिंदे साहेबांना येऊन मत करायचं आहे आणि परत त्यांना शिंदे साहेबांना मला मुख्यमंत्री बघायची इच्छा आहे, तीच पूर्ण करण्यासाठी. कारण एक मत हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणून मी खास दुबईवरून इथे फक्त एक मतदानासाठी आलो. शिंदे साहेब आता मुख्यमंत्री असल्यापासून नाही, जेव्हापासून ते नगर विकास मंत्री होते, जेव्हापासून ते PWD मंत्री होते, त्यांनी बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग केला. आता जर बघितलं गेलं तर लाडकी बहीण योजना केली. म्हाताऱ्या म्हणजे ज्या वयोवृद्धांसाठी त्यांनी जी ST प्रवास मोफत केला. महिलांसाठी त्यांनी 50% डिस्काउंटमध्ये STचा प्रवास केला. 3 सिलेंडर मोफत. अशा खूप साऱ्या मोहीम आहेत. त्या म्हणजे मोठं मोजू नाही शकत एवढ्या त्या मोहीम आहेत आणि त्यातल्या मला एवढ्या माहीत आहेत. आता ह्याच्याहून जास्त मोहीम आहेत जे गरिबांच्या घरापर्यंत, गावापर्यंत सर्व ठिकाणी पोहोचलेले आहेत. म्हणून शिंदे साहेबांचा जो फॅन बेस आहे तो फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही दुबईमध्ये गेलात, माझ्याबरोबर एवढे मराठी लोक कामाला आहेत, त्यांना मी नेहमी विचारतो हू विल बी द नेक्स्ट CM ऑफ महाराष्ट्र. एकच नाव आहे सर्वांच्या तोंडावरती, एकनाथ शिंदे.